नमस्कार, स्वागत आहे आपले जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत कापसाची सर्वात नीचांकी 10 वर्षातील निर्यात। चला तर व्हिडिओ आपण सविस्तर बघूया। कापसाचे उत्पादनात घट झाल्याने देशांतर्गत बाजारात कापसाच्या दरात जवळपास 15% वाढ झाली आहे, ज्याचा थेट परिणाम निर्यातीवर झाल्याचे पाहायला मिळत आहे। कापूस उद्योगानुसार चालू हंगामात कापसाच्या निर्यातीत घट होऊन ती 46 ते 47 लाख गाठी इतकी होण्याची शक्यता आहे, जी मागील 10 वर्षातील नीचांकी निर्यात असणार आहे। भारतीय कापूस दराच्या तुलनेत जागतिक बाजारपेठेत कापसाचा दर कमी आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात भारतीय कापूस आयात करणारा बांगलादेश आता ब्राझीलसोबत कापूस सौदे करत आहे। 2022 पर्यंत केंद्र सरकारने कृषी उत्पादनाच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासह शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे। मात्र कापूस पिकाच्या बाबतीत या उलटची स्थिती पाहायला मिळत आहे। कॉटन ॲडवायझरी बोर्डाने चालू वर्षी 65 लाख गाठी कापूस निर्यातीचे लक्ष्य निर्धारित केले आहे। मात्र या वर्षी हे लक्ष्य साध्य होणे असंभव आहे। मागील वर्षीच्या हंगामात देशातून 69 लाख गाठी कापसाची निर्यात करण्यात आली होती। याशिवाय चालू वर्षाच्या हंगामात कापसाच्या आयातीत वाढ होऊन ती 27 लाख गाठी इतकी होण्याची शक्यता आहे। मागील वर्षी 15 लाख गाठी इतकी कापसाची आयात करण्यात आली होती, अशी माहिती भारतीय कापूस महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे। जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।